आज आपण बोलणार आहोत मित्रत्व या विषयावरती. बऱ्याच प्रमाणात एकमेकाचे मित्र दुरावले जातात. याची कारणं काय आहेत? मित्र मित्रापासून का दुरावले जातात? आपल्या जीवनाच्या वाटेवरती काही एक कालावधी असतो शिक्षण क्षेत्रातला. 5वी ते 10वीचा, 11वी ते 12वी आणि नंतरचा महाविद्यालयीन. या तिन्ही टप्प्यामध्ये वेगवेगळे मित्र आपल्याला भेटत असतात. परंतु या तिन्ही टप्प्यात सोबत असलेला मित्र म्हणजे तो मित्र. हो, अनेक प्रकारे असं ऐकायला मिळालं, अनेक विचारवंताकडून असो, अनेक व्यक्तींकडून असो, की मित्र मित्रांना बिघडवतात. मित्र मित्रांना कधी बिघडत नसतात. बिघडायचं की सुधारायचं ज्याचं त्यांना ठरवायचं. काय होतं ना, काही प्रमाणामध्ये आजकाल एखाद्याला डिप्रेशन आलं किंवा चिंतेत असला तर त्याला अंमली पदार्थ देऊन एकमेकाचा सपोर्ट करून क्षणिक सुख दिलं जातं. त्यात त्याला आपण मित्रत्व म्हणून असं मानलं जातं. माझ्या मते क्षणिक सुखापुरतं मर्यादित मित्रत्व नसतं. मित्रत्व म्हणजे आपल्या आणि समोरच्याच्या भविष्याचा विचार करून एकमेकाला दिलेला संगत म्हणजे मित्र. अंमली पदार्थ केल्यानं कधीही मित्र डिप्रेशनमधून किंवा बाहेर निघत नाही. का? कारण क्षणिक वेळेपुरते त्यातून अनेकजण निघालेही असेल, त्यांचं भलंही झालं असेल, परंतु तसं होत नाही. त्यासाठी अंमली पदार्थाचं सेवन केल्यामुळं काय होतं की आपली बौद्धिक क्षमता कमजोर होते आणि विचार करण्याची क्षमता ही संशयखोर अशी त्यातून बनत असते. मी आतापर्यंत व्यसन तर केलं नाही आणि एखाद्याला व्यसन करण्यामध्ये सपोर्टसुद्धा केलेला नाही. कुणाला स्वतः पुडी खात नाही आणि कुणाला रुपयाची पुडी मी चारत नाही. का? कारण मला ज्या गोष्टी पटतच नाहीत त्या आपण समोरच्याला का द्यायच्या, ज्यातून समोरच्याचंही नुकसान होत असेल आणि आपलंही. एवढंच नव्हे तर मी कोणी जर मला असले अंमली पदार्थ असो, पुडी असो जर सांगितलं तर मी त्याचं ते काम ऐकत नाही. का ऐकायचं? तुझं व्यसन आहे, तू स्वतः खर्च करतोय, तू तुझ्या पद्धतीनं घे. आमच्यासारख्यांना तू ते काम सांगून ज्या ठिकाणी आपण ते घ्यायला जातो त्या ठिकाणी दुकानदार असो किंवा आपली एखादी जवळची व्यक्ती असो, त्यांच्याही मनामध्ये तो विषय घर करून जातो की हाही व्यक्ती पुडी वगैरे काय असेल ते व्यसन करतो की काय. त्यापेक्षा आपण त्या विषयापासून दूर असलेलं केव्हाही चांगलं. यातून जी काही संशयदृष्टी आहे ती आपली कशा पद्धतीने बदलते. बऱ्याच जणांना असं वाटतं की जी दूरची मित्र आहे ती खूप छान आहे. मित्रांनो, ती खरंच छान आहे, परंतु जगाच्या विचारानुसार आपण ज्या व्यक्तीसोबत आर्थिक, भावनिक किंवा एखाद्या विषयिक व्यवहार करतो तेव्हाच ती व्यक्ती आपल्याला चांगली किंवा वाईट दिसून येते. जगासमोर आपण ज्या व्यक्तीसोबत कधी व्यवहार करत नाही ती व्यक्ती आपल्याला चांगली वाटते, परंतु ती व्यक्ती आपल्या कधी आयुष्यात कामं येत नाही. जी माणसं आपल्या कामी येते तीच माणसं आपल्याला सुख किंवा दुःख देऊ शकतात. त्यामुळे ती माणसं आपण समजून घेतलीच पाहिजे. बऱ्याच प्रमाणात एखादी व्यक्ती आपल्या कामी पडते त्यावेळेस ती आपल्याला चांगली वाटते. ज्या दिवशी ती व्यक्ती आपल्या कामी पडत नाही त्या दिवशी आपल्याला ती व्यक्ती वाईट वाटते. म्हणजे आपल्याच माणसाने, जवळच्या माणसाने आपला घात केला, अशा अनेक विचित्र शब्दामध्ये आपण त्याचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तसं नसून मित्रांनो, दूरची माणसं ही दिसायला चांगली असतात, परंतु अडचणीला कधी तुम्ही दूरच्या माणसाला कॉल करून बघा, ती माणसं तुमच्यासाठी वेळ देणार नाही. जी माणसं सुखात दुःखात आपल्यासोबत असतात तीच माणसं आपल्यासाठी खरी असतात.